नमस्कार मित्रांनो, 3 मे प्रोमध्ये अहिल्यादेवी आणि श्रीकांतने जेव्हापासून पारू आणि हरीशला एकत्र पाहिलेलं असतं तेव्हापासून दोघांच्या पण मनात एकच विचार येतो। दोघं बेडरूममध्ये येतात आणि अहिल्या म्हणते, श्रीकांत, जे मला वाटतं तेच तुला वाटतं का? श्रीकांत म्हणतो, अहिल्या, तुझ्या मनात काय चाललं ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि तू जो विचार करते ना तो अगदी योग्य आहे। अहिल्या म्हणते, मारुतीने आत्तापर्यंत आपल्यासाठी खूप केलं आणि म्हणून त्याच्यासाठी काहीतरी ठोस करावं म्हणून मी त्याला वचन दिलं ना। श्रीकांत मान हलवतो। अहिल्या म्हणते, पारूसाठी चांगला मुलगा बघायची जबाबदारी किर्लोस्करांची। श्रीकांत म्हणतो, कुणी मुलगा आहे का तुझ्या बघण्यात? अहिल्या बोलणार तेवढ्या श्रीकांत म्हणतो, एक मिनिट। आणि आता दोघं पण एकदम बोलतात, हरीश। आता दोघं पण एकदम हसायला लागतात। पारू आदित्यसाठी त्याच्या बेडरूममध्ये कॉफी घेऊन येते। त्यावेळेस आदित्य ते डोळे बघत असतो, जे डोळे कॉन्फरन्स रूममध्ये सगळ्यांनाच आवडलेले असतात। पण आदित्य मात्र जास्तच फिदा होतो आणि आता तर काय, तो चक्क प्रेमातच पडतो। पारू त्याच्याकडे बघत उभा असते, पण आदित्य म्हणत असतो, किती कोमल डोळे थे, निरागस, अगदी शांत। असं वाटतं ह्या डोळ्याकडे सतत बघत राहावं, कारण पारू यायच्या पहिले तो ते डोळे सारखे बघत असतो। पारू म्हणते, आदित्य सर। आता आदित्य पारूकडे बघतो आणि शॉकच होऊन जातो। पटकन उठतो आणि पारूकडे जात असतो। पारू घाबरून म्हणते, आदित्य सर, काय झालं? पण आदित्य मात्र काहीच बोलत नाही आणि डोळ्यामध्ये एकटक बघत असतो। त्याला असं बघून पारू जास्तच घाबरते। आणि इकडे अहिल्या आणि श्रीकांत पारूसाठी हरीशची निवड करतात। दामिनीला दिशाला किर्लोस्करांची सून होऊच द्यायचं नसतं, त्यामुळे ती सारखी प्रयत्न करते आणि ह्या नादात ती पारूला पण वाचवते, कारण तिला चांगलंच माहिती असतं दिशा जिच्यामुळे पाण्यात पडली ती पारूची बकरी आहे आणि पारू आदित्यकडे आलेली असती हे सांगण्यासाठी की दिशा मॅडम पाण्यात पडल्या त्या वैजूमुळे। पण ती काय बोलणार याच्या पहिलेच आदित्य तिच्या डोळ्यामध्ये रमून जातो। तर तुम्हाला आवडेल का आदित्य आणि पारूचं प्रेम बघायला? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।